नमस्कार. काल रात्री लोकनेते सादिक परदेसी यांनी केलेल्या वादग्रस्त भाषणानंतर शहरामध्ये दोन समाजामध्ये तणाव निर्माण होऊन काही ठिकाणी वाहनांची आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली, ज्यामुळे अनेक ठिकाणी दंगलीही घडल्या. या दंगलीमध्ये 15हून अधिक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 200हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंगलीचे कलम लावले आहेत आणि अजूनही बऱ्याच आरोपींची धरपकड चालू आहे. मी स्वाती शर्मा, कॅमेरामॅन संदीप सोबत. पाहत राहा बातमी महाराष्ट्राची. भाषण करून साहेब निघून गेले, दंगलीमध्ये गरीब हाकनाक मेले. कार्यकर्ते दंगलीच्या केशीमध्ये, साहेब गाड झोपले ते एशी मध्ये. साहेबांचा मुलगा म्हणजे दादा आणि भाऊ, तुला तुझे मित्र म्हणतात जा रे भाडे.